वाणीचं कौतुक करून त्यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस साहेब मी आपला मनापासून आभारी आहे। ज्याचं पोट भरले त्याला कोणी जेवण वाढेल हो, ज्याला भूक लागलेली आहे त्याला जेवण दिलं पाहिजे। समुद्रात पाऊस पडून काय फायदा आहे, मूर्ख माणसाला उपदेश करून काय फायदा आहे, आणि धनवान माणसाला धन देऊन काय फायदा आहे। ज्याला तहान लागली त्याला 2 घोट पाणी द्या, ज्याला भूक लागली त्याला 2 घास द्या, जेव्हा तेव्हा त्या धनाची किंमत होत असते। म्हणून माझ्यासाठी सोलंकर साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस मी आपला मनापासून आभारी आहे। 22 नंबरची कुस्ती लागते, जाहिरातवरची 22 नंबरची कुस्ती सोमनाथ देवकाते भांबोरा हातवतीकर पैलवान सार्थक हांडा कर्ज पुन्हा सार्थक आखाड्यावरती आला। कुस्ती बघा, कैलास हाऊसराव लोंढे साहेब यांच्याकडून सुद्धा माझ्या आवाजाचं, माझ्या वाणीचं, माझ्या वक्तृत्वाचं कौतुक करून त्यांच्याकडून सुद्धा 100 रुपयांचं बक्षीस मी आपला मनापासून आभारी आहे। हस्तभूषणम दानम, हाताला शोभून दिसतं ते दान, म्हणून माझ्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस। चल वायब्या माग सर नको। विजयभाऊ रसाळ यांचा मानाचा फेटा बांधून सन्मान झाला। मध्ये काय मध्ये पंच मध्ये काय कुस्ती। जयसिंग कचरे साहेब आखाड्यावरती यावा, सचिन देवकाते आतमध्ये यावा। जयसिंग कचरे, सचिनराव देवकाते आत या। अलीकडे घे दादासाहेब लोंढे यांच्याकडून सुद्धा माझ्या कॉमेंट्रीसाठी 100 रुपयांचं बक्षीस त्यांनी दिला, आणि माझ्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस देऊन त्यांनी माझ्या पाठीवरती आता शाबासकीची थाप टाकलेली आहे। मी आपला मनापासून आभारी आहे। पैसा कुठं खर्च करायचा ज्ञान आणि भान, म्हणून असं बक्षीस झाली पंच आणि पंचाचा निर्णय आतमध्ये यावा, त्यांना घेऊन फिरवण्यासाठी आतमध्ये यावा। संदीप गावकोरी यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज सोलंकर माझ्या आवाजाचं कौतुक करून त्यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस साहेब मी आपला मनापासून आभारी आहे। माणूस हा ज्ञानाने आणि दानाने मोठा होत असतो, म्हणून माझ्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस मी आपला मनापासून आभारी आहे।